नाशिक शहरासह सातपूर विभागातील रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून त्यामुळे नागरिकांना, वाहन चालकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। दरम्यान आज सकाळी माजी महापौर यांनी सातपूर विभागातील बारदान फाटा, अंबडलिंक रोड, त्र्यंबक रोड, केवल पार्क, गंगापूर रोड, कॅनल रोड आदी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून रस्ते खड्ड्यांचा पंचनामा केला। घाटोळ नगर, तिडके नगर परिसरात तर अक्षरशः पायी चालणे देखील मुश्किल झालं आहे। याविषयी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली। कुठे कोणी झाडतंय का नाही झाडतंय, कुठे स्वच्छता आहे का नाही, हे सर्व पाणी नाशिक शहर, सातपूर पुरा परिसर आणि माझ्या एका शब्दावर त्यांनी रामसीता धर्म सोहळ्याला पाण्याची व्यवस्था केली होती पाथर्डी फाट्यावर शांतिगिरी महाराज यांच्या कार्यक्रमामध्ये। आताचे लोक, आताचे महापूर सगळे पैसे खाऊ महापूर आहे। दशरथ पाटलांसारखा महापूर आजपर्यंत झाला नाही, होणारही नाही। आशीर्वाद नगर पर्यंत प्रत्येक ठिकाणी एवढे खड्डे चुकवता जर तिकडून 4 व्हीलर पण यायला लागलेत, कारण इकडे ट्रान्सपोर्टचं मोठं ऑफिस आहे, कंटिन्यू मोठ्या गाड्या येत आहेत आणि त्या गाड्यांमुळे जे जाणारे लोक आहेत किंवा लेडीज ज्या 2 व्हीलर चालवतात त्यांना जर खड्डा पुढे आला तर त्यांना थोडंसं टर्न मारावं लागतं, तर त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे। परंतु याच्याकडे कोणीही लक्ष दिलं जात नाही, फक्त येतात, बघतात आणि त्या ठिकाणी फक्त असा मुरुम टाकून दिला जातो। तो किती वेळ राहणार आहे? जास्तीत जास्त एक पाऊस आला तर सगळं वाहून जातं। आहे तसं जैसे ते तसेच खड्डे राहतात, काही याच्यामध्ये फरक खड्ड्यामध्ये नाशिक झालं, नाशिकमध्ये खड्डे। आप्पाच्या काळात असं नव्हतं काही। आप्पा त्या टायमाला महापूर होते तेव्हा एकदम आप्पा सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर निघायचे। आप्पाला मी एकदम लहानपणापासून ओळखतो, एकदम म्हणजे मी शाळेत जायचो शिवाजीनगरला, आप्पाचं काम म्हणजे काम होतं। महापालिकाची हातरून जायची आप्पाच्या नावाने। आता पहा नाशिकची काही परिस्थिती झाली आपल्या शहराची। खूप आहे, 3-4 ॲक्सिडेंट पण झालेले आहे। इकडे खड्डे पण 1 महिना पुढे झाले, काम केले होते ना, आता थोडा माती आम्ही टाकलेले, ते टाकले पण नाही, दगडे आपण सगळे टाकलेले। 3-4 गाड्या म्हणजे स्वतः मटेरियल टाकले, अपघात होत आहे म्हणून कोणी नागरिकांनी। महापालिकेला तुम्ही सांगितलं का? महापालिकेला सांगितलं होतं? म्हणजे महापालिकेचे डोळे थोडे आंधळे यायचं। गेल्या 2.5 वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रशासन म्हणून कामकाज पाहते आणि 2.5 वर्षाची परिस्थिती, मागील वर्षी जी नाशिक शहरातले रस्त्यांची परिस्थिती होती, खड्ड्यांची अतिशय दयनीय आणि वाईट परिस्थिती, होणारे खड्ड्यांमुळे अपघात, रस्त्यावरचं वाहून गेलेलं डांबर आणि वाहतूक कोंडी, त्याचाच ह्या वर्षी देखील नाशिककरांना अनुभव आज पाहायला मिळतोय। आपण गेल्या 8 दिवसापूर्वी नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला, अर्थात आयुक्ताला पत्र दिलं होतं तर तुम्ही 7 दिवसामध्ये तुम्हाला नाशिककरांच्या वतीने आम्ही संधी देतो, तुम्ही नाशिकचे रस्ते दुरुस्त करा, खड्डे भरा आणि अपघात टाळून वाहतूक कोंडी जी होती तिला आपण थोडंसं शिथिल करण्यासाठी प्रयत्न करा। परंतु 7 दिवस देऊन नाशिक महापालिकेचं प्रशासन कुठल्याही शहरामध्ये नागरिकांना, आपण आज सातपूर विभागाचा पहिला पंचनामा आपण करायला सुरुवात घेतली। तुम्ही सगळे वर्तमानपत्राचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपल्याबरोबर माझ्या सोबत आणि नागरिकांच्या ज्या भेटी घेतल्या, आपण ज्या रस्त्यांचा पंचनामा केला, सातपूर विभागातील 99% भागामध्ये आपण कमीत कमी मला वाटतं 45 ते 48 किलोमीटर आपण गाडीच्या किलोमीटरप्रमाणे फिरलो आहे। म्हणजे अंतर्गत रस्ते आणि मोठी रस्ते, त्यामध्ये आपण बारदान फाटा हा रोड घेतला, अंबडलिंक रोड घेतला, त्र्यंबक रोड घेतला, केवळ पार्क घेतलं, गंगापूर रोड घेतला आहे आणि कॅनल रोड, ही सगळी रोडची अंतर्गत मग ते सगळे त्याच्यामध्ये कॉलन्या आल्या, ह्या भागामध्ये आपण गेलो। नागरिकांनी तुम्हाला बोलकी प्रतिक्रिया दिली आहे, त्या रस्त्यावरती किती अपघात होत आहे, महिला पडले, पुरुष पडले, शाळेच्या बस चालत नाही आहे, मुलांना रस्त्याने चालता येत नाही, वाहतूक कोंडी होती आहे। या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण सातपूर विभागातल्या नागरिकांनी केलेलं आहे। आपण त्यांना संधी दिली होती प्रशासनाला, पण ती घेती आली नाही आणि मागील वर्षी आपण नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे
आणि मागच्या तारखेला सांगितलं की 16 तारीख, आता 16 ऑगस्टला तारीख आहे, सुनावणी आहे. महापालिकेने प्रतिज्ञापत्र करून दिलं मुंबई हायकोर्टामध्ये का आम्ही रस्त्याचं काम करतोय. अरे कधी करणार? कारण की जी 5 वर्षाची मुदत असते ठेकेदारांना काम करण्याची, त्या मुदतीच्या आत ते रस्ते त्या ठेकेदारांनी करून दिले पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी करारनामा झाला, करारनामा झाल्याच्या तारखेपासून नाही, ज्या दिवशी फायनल, त्याला MB म्हणतात, फायनल बिल कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि अंतिम रस्त्याचं काम समाप्त झालं, त्या दिवसापासून 5 वर्ष त्या रस्त्याची देखभाल अर्थात दायित्व हे त्या संबंधित ठेकेदाराचं असतं. आणि त्या ठेकेदाराचं काम, ठेकेदाराकडून काम करून घेण्याचं काम त्या कनिष्ठ अभियंतापासून उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता आणि लेखापरीक्षण आणि कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी क्वालिटी कंट्रोल या सगळ्या विभागांची जबाबदारी असतील. त्याचा मोहरकिया प्रमुख हा कमिशनर असतो. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आजही रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे. आज आपण जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याचे पुरावे देखील माननीय न्यायालयामध्ये आपल्याला देण्यासाठी मदत होणार आहे. कारण की न्यायालयामध्ये पुरावा लागतो. हे खड्डे बोलके आहे, हे काही उसने खड्डे नाही आणले, मुंबई आगर रोडची नाही आणले, त्र्यंबक रोडची नाही आणले, पुणा रोडची नाही आणली, ही नाशिक शहरातली स्पॉटवरती नावांची घेतलेली खड्डे आहे. नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला अजूनही संधी आहे. अरे तुमचं डोकं जर वेडं झालं असेल तर रस्त्यावर उतरा, तुमचं कुटुंब घ्या, गाडी आपटल्यावर तुमच्याच घरातले तुम्हाला इंजेक्शन देतील, फुकटचा पगार घेत नाही, रुबाबामध्ये राहत नाही. आजपासून इशारा आहे, अजूनही बदल घडवा, अजूनही शहरातले रस्ते तुम्ही नीट करा आणि नीट काम करून द्या. अन्यथा महाराष्ट्र शासनाला मी जसं म्हणालोय, यांना बरखास्त केल्याशिवाय आणि नाशिककरांना दिलासा मिळणार नाही. खड्डे द्या आणि सुखामध्ये जगा, हे आमचा संदेश नाशिककरांच्या वतीने पहिल्या पंचनाम्यामध्ये त्यांना आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. मुंबई हायकोर्टात याची का आहे? खड्डे हेच आंदोलन आहे. प्रत्येक नागरिक महापालिकेच्या प्रशासनाला शिव्या देतो, हेच आंदोलन आहे. प्रत्येक जण गाडी आपटली का त्यांना मस्त शाप देतोय, सुखात जगा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिककर, हाच त्यांना आंदोलनाचा इशारा आहे. आंदोलन किती करायचे? ज्यांना लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या 3 आठवड्यामध्ये निवेदनं दिलेली आहे. अनेक नागरिक रस्त्यावरती उभं राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देते. तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली, याच्यापेक्षा काय पाहिजे? ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे घालून काय फायदा आहे? नंग केलंय त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला, कुणी? नाशिकच्या लोकांनी. आणि हाच इशारा आहे. आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला 24 तासामध्ये नाशिक सोडावं लागेल. तुम्हाला माहिती देऊन ठेवतो, 24 तास. तर दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही, 24 तासात 8 झाले ना 9 लगेच येईल. मला वाटतं काहीतरी 4 वर्षात 8 झाले, 6 महिन्यामध्ये घरी, 4 महिन्यात घरी. त्यामुळे घेडाम सारखा चांगला माणूस होता, तो वाईट माणूस नव्हता. तुकाराम मुंडे चांगला माणूस होता, पण जिथे कमवायला मिळत नव्हतं ते त्या लोकांनी ह्या 2 लोकांना घालवलं. त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे, गरज आहे. असा माणूस आला तर नाशिककर स्वागत करतील. पण जे नाशिककरांना वेटीस धरतील ते लोकांना इथे नाशिकमध्ये स्वागत केलं जात नाही, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. मागील वर्षी देखील या सर्व रस्त्यांची पाहणी करून पंचनामा केला होता. या प्रकरणी मनपा प्रशासन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु तरी देखील मनपा प्रशासनाने दखल घेतलेली दिसून येत नाही. याविषयी अधिक माहिती माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली. बाईट.